बरं का सदानंदराव, तुमच्या लाडक्या सुनेला कामाचा असा डोंगरच उभा करून दिलाय. आता 1 तास काही ती बाहेर पडत नाही त्या कामातनं. काकड्यांचं अख्खं कुटुंब आलं ना मदतीला तरी आवरत नाही तिची कामं. बघाल तुम्ही. वा कांता चोरगे वा. आई चहा. चहा झाला. हो. पाण्यात काय साखर नुसती रंग टाकून आणलास का ग? हा पत्ती घालून उकळतात सांगितलंय का तुम्ही तुला? वाह अप्रतिम. छान गेला का चहा. चहा असावा तर असा. काय कांता? अगं चहा झाला ठीक आहे. दूध तापवून झालं, चादरी धुवून झाल्या, भांडी घासून झाली, पोहे करून झाले, अलंकारचा टिफिन झाला. हो झालं. वृंदा, या जगात कांता चोरगेला शेंडी लावणारा माणूस उत्पन्न व्हायचा आहे अजून. कसं शक्य आहे हो? एवढ्याशा वेळात एवढी सगळी कामं होणं कसं शक्य आहे? आई अहो मी गणितातलं काम, काळ आणि वेग ह्याचं इक्वेशन वापरलं. मला काही कळलेलं नाही. मला समजेल असं सांग. सोपं करून सांग. सोपं करून सांग. अहो म्हणजे एखादं काम करायला आपल्याला किती वेळ लागतो ह्याचा अंदाज घेतला आणि मग त्याच वेळात दुसरं काम कसं होईल ना त्याची सांगड घातली. उदाहरण दे कामाचं. म्हणजे आधी मी दूध तापत ठेवलं. म्हणून तुम्ही सांगितलेली सगळी कामं अगदी पटकन झाली. मी आता जरा खोली आवरायला घेते आमची. ती झाल्यावर तुमची पण आवरू का? हो 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 जा ना जा 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 कर कर कर. आई चहाचा कप. वा घरकाम गणितात बसवणारी पहिली मुलगी पाहिली मी. वा वा वा. जे वृंदा कमावून घरी आणत नसली तरी निदान आपल्या पोरींसारखी उधळपट्टी करणार नाही, नाही का? वेळ आणि पैसा दोन्हीची बचत करून काम करणारी सून मिळाली बघ आपल्याला. शिका शिका कांताबाई, वृंदाकडून काहीतरी शिका. 4 गोष्टी उपयोगी पडतील तुम्हाला. वृंदा, यांच्यासाठी कडक पाणी काढ आंघोळीला. रे देवा, अजून तुम्ही दोघे इथेच आहात. चला निघा, तयार व्हा की. अरे सांता क्रूजला जायचं ना फंक्शनला. ओ सासरे बुवा, तुमच्या होलसेलच्या मुलाची एंगेजमेंट आहे ना. अरे त्या फंक्शनला उशिरा जाऊन कसं चालेल? चला 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 निघा निघा लवकर निघा. अरे नाही ते आमंत्रण निमंत्रण देऊन झालं. हो पण ते आंघोळी राहिलेत. करतील ते. तू नको काळजी करू त्यांची. चला 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 चला. आणि हाच उत्साह अबुधाबीला जाण्यासाठी वापरा. आला बाहेर चला 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 करत. होणार काम होणार. गड्या तू सवंगड्या तू. आज लक्ष्मीकांत मालामाल होणार. वृंदा, काय यात? नाही काही नाही. सोड ना. खरं तर म्हणजे तू माझ्यावर रागावणार नसशील तर मी तुला सांगतो. हे गिफ्ट मी लग्नाच्या आधी घेतलं होतं तुझ्यासाठी. काय आहे? तुझ्या लग्नाची भेट आहे.
खरं तर मी हे तुला देणार होतो, म्हणजे मी आलोही होतो, तू अभ्यास करत होतीस, पण पण तू दिलं नाहीस. मला माहितीये प्रसाद की हे देऊन आता मला काही उपयोग नाहीये. म्हणजे तू जी स्वप्न बघितली होतीस माझ्यासाठी ती आता मी पूर्ण करू शकणार नाही. तुला वाटत होतं की मी 12वी पास व्हावं, इंजिनियर व्हावं, पण आता तसं काही होणार नाही. कारण हे गिफ्ट आता माझ्या काहीच उपयोगाचं नाही. सॉरी प्रसाद, मी तुझे पैसे फुकट घालवले. नाही नाही, हे बघ तसं काहीही नाहीये. म्हणजे खरं तर मी तुला हे गिफ्ट देणार. तुला माहितीये का याच्यामध्ये काय आहे? हा, थांब मी तुला दाखवतो. खरं तर या बांगड्या मी तुला देणार होतो, पण मला भाऊजींनी मध्येच अडवलं आणि ते मला म्हणाले की हे जुन्या फॅशनचं आहे आणि हे असं आजकाल देत नाही. ते कोणी सांगितलं तुला हे ओल्ड फॅशन आहे म्हणून? किती सुरेख डिझाईन आहे ह्याच्यावर. हो ना, म्हणजे खरं तर ही माझी चॉईस होती आणि ह्या बांगड्या मी तुला माझ्या मीच वृंदाला लग्न करायला भाग पाडले. तो टप्पू सुद्धा वृंदाला सपोर्ट करणार नाही. बघा तुम्ही. कांता, लवकर आटपा, वेळेवर पोचायला पाहिजे. उशीर झाला तर तो म्हणेल मुद्दामून केलं. रमणीक शेठ माची डिलिव्हरी द्यायला उशीर करेल. अरे बाबू, तुझा का चेहरा उतरला असा? हा, वृंदाची आठवण येते. मी समजू शकतो बाबूराव, पण तू काही काळजी करू नकोस. वृंदा अतिशय गुणी मुलगी आहे. आमच्याकडे अगदी सुखात राहील. अरे वृंदाच्या रूपानं सोनं पडलंय माझ्या पदरात. हा, तू काही काळजी करू नकोस. कांता, चला लवकर. होय हो, आले. अगं ए वृंदा, बाहेर ये ग. हाय. हे बघ, मी बाहेर चालले. घरात आराम करू नको आळशासारखा. घराचा कोपरा मला स्वच्छ पाहिजे. धुळीचा एकही कण मला दिसता कामा नये, आणि जर दिसला तर याद राख, तर गाठ माझ्याशी हे सांगून ठेवते. काय बघताय काय? उद्या तुम्हीच हसाल आणि म्हणाल कांता चोरगेची सून काम चुकार आहे. आता काय आपल्याला वेगळं सांगू? जा निघा. हा, आता आपण नुसतं चेहऱ्याकडे बघत बसणार आहात?
काही शिरलंय का कानात? मी काय सांगितलं होतं ते? मला बहाणा नकोय कुठलाही आल्यानंतर, सांगून ठेवते तुला आधीच. जा आता. आणि हो, चालली लगेच. ऐक माझं, साफसफाई करताना नीट लक्ष देऊन करायची. ती धांदरटपणा नकोय मला. माझ्या घरातली एक एक वस्तू किमती आहे. जरा जरी नुकसान झालं ना तरी बघ, ते नुकसान काय काकड्यांकडनं नाही भरून घेऊ शकत ना. मग आता जा. चेहरा पडलाय का? बर. ऐकलंच वाटतं तुम्ही काकडे. तुम्हाला वाटत असेल ना, 4 लोकात कांता एकदम तोंड सोडून बोलते. हो काय, नाही तर हीच लोक उद्या म्हणणार ना, असले ती वचक नाही कांताचा आपल्या सुनेवर. डोक्यावर बसणार ती तुमच्या. त्यांची तोंड गप्प करायला म्हणून बोलावं लागलं हो. आणि नीट लक्ष देऊन काम कर एवढ्यासाठी म्हटलं की तिच्या धांदरटपणाने कसा हात पोळून घेतलाय पाहिलंत ना पोरीने. आणि समजा एखाद्या वस्तूचं झालं जरी नुकसान, तरी मी थोडीच तुमच्या दारात येणार आहे भरून द्या माझं नुकसान म्हणून सांगत. पण लोकांसाठी ना जणू काही माझ्या हातात चाबूक आहे आणि मी शिस्तच लावते असा देखावा निर्माण करावा लागणार हो. आतापर्यंत सगळ्यांनी बघितलंय, सगळ्यांना माहिती आहे की ही कांता चोरगे कशी शिस्तीत जगली आहे. ते तिच्या सुनेला नको ना कोणी नावं ठेवायला, म्हणून हे सगळं. तुम्ही नका हा मनाला लावून घेऊ. तुम्ही आपले म्हणून एवढं सांगायला आले, गैरसमज करून घेऊ नका. कांता चला आता, किती उशीर करतेय? चला तुम्ही, चला उशीर होईल. चला. आलेच. बाबूरावानू त्या कांता चोरगेच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. काय करूची नाही ती. बोलायचीकडे नाही, बोलाचा भात असं नुसतं. आणि समजा त्यातून पण आपल्या वृंदाक त्रास द्यायचा प्रयत्न केला तिने, तर आम्ही असं नाही सर. बाबूरावानू चंदना, अगं तुला पार्लरचं काही सामान आणायचं होतं ना, तू एक काम कर ना, बाबांना यादी करून दे, ती येताना घेऊन येते. हा ए काय झालं? अगं नाही, काही नाही आई. नक्की? हो सांगत असते, जरा वेळेवर खात जा, लक्ष नाही द्यायचं. कसले विचार करते देव जाणो बाई. बाबूरावानू कसला विचार करताय? काय नाही. मग मी चलतंय, चालेल ना? हो. अहो डबा घ्या तुमचा. आज डबा नको मला. का? अगं तू खीर करणार होतीस असं म्हणालीस ना, हो मग मी दुपारी घरीच येईन जेवायला. पण खीर आवडत नाही ना तुम्हाला? मला नाही आवडत, पण वृंदाला आवडते ना. अगं ती कांता बहिणी तिला बोलली ना, तर एवढासा चेहरा झाला होता ग बिचारीचा. मी दुपारी घरी येईन, तू डब्यामध्ये खीर घालून ठेव, मी तिच्याकडे डबा पोहोचवतो. तुझ्या हातची खीर खाल्ली ना तर जरा बरं वाटेल तिला. बरं ठीक, या तू.
वृंदा तू इथे असोय, मी तुला आपल्या बेडरूम मध्ये शोधत होतो. का काही काम होतं का? हा काम म्हणजे मी तुला हे विचारायला आलो होतो की आपण दोघं जण पिक्चरला जायचं का? पिक्चरला? हो आत्ता? हो आत्ता का ग? नाही म्हणजे तुला दुकानात काम असेल ना? दुकानात जरा उशिराने जाईन ना मी. म्हणजे तू महेशला सांगेन बसायला थोडा वेळ दुकानात. काय ना तूही बाहेर पडलेलं नाहीयेस, तेवढाच चेंज होईल दोघांनाही. हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना आई बाबा सांताक्रूजहून यायच्या आधी आपण येऊ सुद्धा इथे. नाही आज नको, आपण पुन्हा कधीतरी जाऊ ना. अरे काम आहे थोडं आज. वृंदा सॉरी, म्हणजे मला हे म्हणायचं होतं की मी मदत करतो ना तुला, तू कशाला एकटी करते? अगं राहू दे वृंदा, तुझा हात भाजलाय, तू एकटं काय काय करणार? मी करतो ना, मी नाही नाही राहू दे, आपण दोघंही करू. मी तुला तेच म्हणतोय. वृंदा एवढा वेळ काय करते आतमध्ये? हा साफसफाई आजच करायची होती. मला साफसफाई करायची सासरी बुवांच्या तिजोरीची. मस्त चान्स मिळाला होता आज घरात कोणी नसताना. मी बसले बाई आतमध्ये जाऊन साफसफाई करत. झाली ना साफसफाई? हो झाली आता सगळी. मग आता आपली बेडरूम. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. केवढ्या लवकर साफसफाई झाली की नाही आई बाबांच्या खोलीची? हो तू मदतीला आला ना म्हणून खरंच सगळं पटकन झालं. बरं आता मी हॉल साफ करून घेते. आईनी सांगितलंय, बजावून गेले आहेत मला की हॉल अगदी चकाचक दिसला पाहिजे. धुळीचा एक कणही दिसता कामा नये त्यांना. आईने बजावलं म्हणजे? अरे आई म्हणजे कांता काकू. त्यांनीच मला सांगितलंय, कांता काकू म्हणायचं नाही, आई म्हणायचं. हो का? पर तू जा आता. कुठे? अरे कुठे म्हणजे दुकानात जा ना. नाही 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 अरे नेहमी तुला महेशला बसवून येतोस. बाबांनी सांगितलंय ना तुला कामावर जायला. हे बघ वृंदा, मला सांग, आपण जर सिनेमाला गेलो असतो तर 3 तास गेले असते की नाही? मग तेवढाच वेळ मी तुला इथे हॉलची साफसफाई करायला देणार आहे. नाही नाही वगैरे काही नाही वृंदा, आपण दोघं मिळून पटकन हॉल चकाचक साफ करूया. अरे पण कशाला मी वगैरे करीन. काही नाही, कामाला लागू आपण. चल चल ये. येडं काय करते घरात? जे काय पटापट करायचं ते पटापट करा ना आणि जा ना तुमच्या बेडरूम मध्ये. सुमिता, यांच्या दोघांच्या समोर गेलं ना बेडरूम मध्ये, त्या दोघांनाही संशय येईल, खास करून त्या वृंदाला. जाऊ दे, आपण आपलं बाहेर जावं, दोघं आत गेल्यानंतरच परत या. रोमॅन्स करा भरपूर. जाऊया बस. वृंदा, हा? झाली ना साफसफाई? हो झाली आता सगळी. मग आता आपली बेडरूम.
नाही नको, मी आवरीन एकटीच. नक्की? अरे हो, तू जा दुकानात. अगं पण मी सांगितलं ना करीन म्हणून. दे, जा तू दुकानात जा.